मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं वादळ आता मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे। लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने आंदोलक रवाना होतील। मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जाण्यासाठी मोर्चाला बंदी घालण्यात आली आहे। तेव्हा हा मोर्चा आता जुन्या मुंबई पुणे हायवेवरून पुढे जाणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। मनोज जरांगे पाटील दुपारी 12 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होतील। तर लोणावळ्यातील सीआरपीएफच्या बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मनोज जरांगे लोणावळ्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। मात्र एक्सप्रेसवेवरून त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। मी आता लोणावळ्यामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की RAF CRF ही टीम आहे आणि पूर्ण या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक्सप्रेसवेला जाणारा हा रस्ता आहे पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला लोणावळ्यामध्ये पाहायला मिळतोय। जुन्या मार्गाने मनोज जरांगे जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे लोणावळ्यामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळं अजूनही मराठा बांधवांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या हायवेनी बंदी घातल्यानंतर जुन्या हायवेनी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने काही वेळात रवाना होणार आहे। व्हिडिओ विकी कांबळेसह सागर आव्हाड, G24 तास, लोणावळा।